12 लाखांचा भ्रष्टाचार उघड, ग्रामसेवक गणेश पायघन निलंबित. 15 वित्त आयोग निधी गैरवापर प्रकरणी प्रशासनाची कडक कारवाई. बातमी बुलढाणा येथून. बुलढाणा तालुक्यातील कोलवड ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून तब्बल 12 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक गणेश पायघन यांना निलंबित करण्यात आले आहे. बुलढाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी BDO यांनी आदेश काढून ही कारवाई केली आहे. गणेश पायघन यांच्या विरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली होती. समितीच्या अहवालात पायघन दोषी आढळून आले. 15व्या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त निधीचा दुरुपयोग व अपव्यय केल्याबाबत गंभीर तक्रारी होत्या. दप्तर तपासणी धक्कादायक बाबी उघड. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने पंचायत समिती बुलढाण्याचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या माध्यमातून दप्तर तपासणी केली. तपासणी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. ग्रामसेवक गणेश पायघन यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. मात्र त्यांनी 6 जानेवारी 2026 व 22 जानेवारी 2026 रोजी सादर केलेले खुलासे असमाधानकारक असल्याचे प्रशासनाने नमूद केले. स्वतः व नातेवाईकांच्या खात्यात रक्कम वर्ग. चौकशी अहवालानुसार 15व्या वित्त आयोगातून खर्च दाखवून संबंधित पुरवठादारांना रक्कम अदा केल्यानंतर त्या खात्यांमधून 11,55,000 रुपये थेट ग्रामसेवक पायघन यांच्या स्वतःच्या तसेच नातेवाईकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याचे बँक व्यवहाराच्या तपशिलातून स्पष्ट झाले आहे. कामे न करताच बोगस देयके. ज्या कामांची देयके अदा करण्यात आली त्या कामांची नोंद नमुना क्रमांक 5 मध्ये आढळून आली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात कामे न करता बोगस देयके तयार करून खर्च नोंदवण्यात आल्याची गंभीर बाब चौकशीत समोर आली आहे. शासनाची फसवणूक, नियमभंग ठरला सिद्ध. हे कृत्य महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 मधील नियम 3चा भंग करणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करून ग्रामसेवक गणेश पायघन यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणात पुढील विभागीय चौकशी, रक्कम वसुली व फौजदारी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेमुळे तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी झाकीर मिर्झा, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.